नमस्ते मित्रांनो, आपण समोर जी वनस्पती पाहत आहात याला मराठीमध्ये आग्या बोंड किंवा आग्या असं म्हटलं जातं. कॉमनली त्याला विच्छुबुटी असं नाव आहे. स्टिंगिंग नेटल हे त्याचं सुप्रसिद्ध नाव देखील आहे. जिरार्डेनिया डायव्हर्सिफोलिया अशा बॉटॅनिकल नावानं या झाडाला ओळखलं जातं. अगदी नेटल म्हणून दुसरं एक अर्टिका डायोका आहे. हे दोन्ही प्लॅन्ट नेटल किंवा स्टिंगिंग नेटल म्हणून ओळखली जातात. याच्या अंगावरती बारीक सुया असल्यासारख्या नेटल आपल्याला दिसू शकतात. त्या बारीक बारीक सुया ज्याच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड असतं. ज्यावेळी आपण याला स्पर्श करतो त्यावेळी त्याचं इंजेक्शन लागतं आणि अंगाला प्रचंड खाज सुटते. इतकं असून देखील हे प्लांट थोडंसं दुर्लक्षित आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित आहे, पण नेपाळ आणि हिमालयन रिजनमध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच्यापासून अत्यंत चांगल्या दर्जाचे फायबर बनतात. त्याच्यापासून कपडे, विविध वस्तू देखील बनवल्या जातात. याची लागवड देखील केली जाते. दोन्ही अर्टिका डायोका आणि याची देखील. औषधीदृष्ट्या हे झाड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण याची भाजी देखील बनवून खाल्ली जाते. हे बघा काटे कसे दिसत आहेत ते. असे काटे असताना पण भाजी बनवतात. याची कोवळी पानं पाण्यामध्ये बॉईल केली जातात. मग त्यातलं फॉर्मिक ॲसिड निघून जातं आणि मग ती भाजी दिली जाते, खास करून बाळंतिणीला दूध येण्याकरिता. याच्या मुळांचा वापर मुतखड्यामध्ये होतो. अगदी दुर्धर मुतखडे, अजिबात बाहेर न पडणारे, न फुटणारे मुतखडे अशामध्ये याच्या मुळांचा अत्यंत चांगला वापर होतो. याला बोंड बनण्याचं कारण त्याला जी इन्फ्लोरसन्स असतो तो थोडासा बोंडासारखा असतो. माझा एक लहानपणीचा अनुभव आहे. आम्ही लहान असताना खेळता खेळता माझ्या मित्राने मला याच्यामध्ये ढकललं होतं. या आग्याच्या बोंडामध्ये एक फेन्सिंगला लावतात. खास करून याला लाईव्ह फेन्सिंग पण म्हटलं जातं, कारण गुरं येऊ नयेत म्हणून ह्या वनस्पतीची मुद्दाम लागवड केली जाते. तर मला माझ्या घरच्या लोकांनी मला तालमीतली माती आणून लावली होती. त्यावेळी तालीम जी असते आखाड्यातली माती आणून लावून मला त्याचा आराम वाटला होता. तर निश्चितपणे या वनस्पतीचं महत्त्व ओळख